हे हॅलो गाईज, वेलकम. कसे आहात तुम्ही सगळे? खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवते. ऑब्विसली व्हिडिओज नाही बनवला खूप दिवस आले. मी ब्लॉग घेऊन आले आणि आज पाम संडे आहे, म्हणजे जावळ्यांचा रविवार. सो तुम्हाला पण माझ्याकडून, माझ्या फॅमिलीकडून सगळ्यांना हॅपी पाम संडे. आज चाललोय चर्चला. मस्त साडी घालणार आहे, पण ती कोणती घालणार आहे तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवते. कारण खूप भूक लागली आहे मला. मी जशी उठले 7:30ला तसं मी कामच करते आणि आता जस्ट मी आंघोळ करून आले. सगळी कामं आवरली आहेत माझी. आज रॅली काढली जाते, जी हातात ग्रीन कलरचं कोणतं तरी झाड असतं, फांदी असते कसली तरी माहिती नाही मला. ते घेऊन रॅली काढली जाते नाही का. खूप ठिकाणी काढतात, आमच्याही चर्चमध्ये काढतात, पण ती सकाळी 9-9:30च्या दरम्यान. आत्ता एवढा उशिरा नाही काढत, चर्चच्या इथे काढली जाते. सो त्याच्यात तर कधीच भाग घ्यायला भेटत नाही, कारण एवढ्या लवकर कोणाचं आवडते. खूप भूक लागली आणि काहीच खाल्लं नाही. जास्त जेवढं बोलाल तेवढी एनर्जी वेस्ट होईल माझी. मी आता नाश्ता करते. तुम्ही नाश्ता केला आहे का नाही ते मला कॉमेंट, आणि काय बनवलं आहे ते मला कॉमेंट्समध्ये सांगा नक्की. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा गाईज, माझी खिचडी ठीक झाली आहे, ठीकठाक झाली आहे, खाऊ शकते मी. गोकुळ झोपला इथं, उठेल आता तो थोडा वेळ. तोपर्यंत मी नाश्ता करते, चहा वगैरे पिते. मी माझं आवरून घेते, साडी घालून घेते, कारण मग तो त्याचा आवरतो मग उठून लगेच. नाही उगाच उशीर नको आहे. मी साडी घातली म्हणल्यावर चालत कशाला घ्यायचं, गाडीवरच सोडेल ना तर मला तिकडे मम्मीची इथे पार्किंगच्या इथे. मग कशाला मी चालत जाऊ बरं, मी गाडीने चालू. प्लॅनमध्ये थोडंसं चेंज झाला आहे. मी चालली आहे गोकुळसोबत आता. मी साडी नाही घातली, मी तिथं जाऊनच साडी. मी व्हिडिओ बनवते ना, कारण ह्याला लवकर जायचं होतं ना कामाला गोकुळला, त्याच्यामुळं मला आता मी पण लवकर आवडलं. कुठं चालत जात बसू, कारण ऊन खूप आहे, म्हणून आता मी गोकुळ सोडतं मला मध्ये. मला उतरू दे. 2000 years later. सो गाईस, मी तयार झालेली आहे. कशी दिसते मी? आणि माझी साडी. मी इथे तयार झाले. छान ड्रेस घातलाय ना. तू पण तयार झाली. मम्मी कुठे? मम्मी इथे आहे. मी आणि मम्मी मॅचिंग झालेला आहे ना. हो, करून टाक. बॉटल पण खूप उशीर झालाय, 11:30 वाजले. अर्धे तासच पुरले, कारण 12 वाजेपर्यंत वचन चालू होईल. आता ये लवकर. चाललंय आता, आमची कॅब आली असेल. आजीने पानं तोडून घेतलं ते. चल ना लवकर.
असतो माझ्या जवळच्या रविवारी. You know, I was dancing in my room only one तुम्हाला माहितीये पहाटे आज माझ्या खोलीत मी नृत्य करत होते. because I wanted the devil to know माझी इच्छा होती सैतानाला कळावं that today at least कमीत कमी आज तरी the stones will not cry out. दगड नाही ओरडणार. For I have cried out praises to my मी Jesus. माझ्या येशूची स्तुती केलेली आहे. आज दगड स्तुती करणार नाही. आमेन. हालेलुया. Stones will not cry out today. आज दगड स्तुती करणार The नाहीये. children of God will cry out today. आज देवाची मुलं आढावा करणार The आहेत. redeemed of the Lord. हालेलुया. आज देवाद्वारे उद्धारलेले जयघोष करणार The आहेत. saints shall rejoice today. आज देवाचे संत आनंद करणार आहेत. Stones you shall keep shut आज दगड शांत बसणार आहेत. because कारण my Jesus died for me. माझे येशू माझ्यासाठी मरण पावले. Praise God. देवाला धन्यवाद. If you don't cry out, आज जर तुम्ही जयघोष केला नाही God has a replacement. तर देवाकडे तुझ्या बदली आणि कोणीतरी आहे बरं. God always has a replacement. देवाकडे तुझ्या सामना वेगवेगळा होता नाही. गाईस पाणीपुरी बघून कोणाच्या तोंडाला पाणी सुटतंय. आजीला पाणीपुरीच लागते. मम्मी तिथं आतमध्ये गेली बर्गर बघायला. केक सुटलेला आहे आमचं अशा तऱ्हेने. तीन प्लेट पाणीपुरी, 2 मीडियम आणि गोड. एकदम गोड नको, थोडं किंचित टाका तिखट, एकदम थोडं थोडं. काय नाही घेतलं ना. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटले सांगा. अरे तर बघ त्या पण आहेत. मम्मा दर कशी लागते. तुला टाकायचं गोड पाणी. गाईस आम्ही घरी आलोय आता. जस्ट 10 मिनिटं झाले आणि आता बर्गर खायचं आता. आणि पहिले मी साडी काढली. खूप गरम होतंय माहिती आहे का साडीमध्ये. आणि मेकअप पण असं फेस पण वॉश केला आणि मेकअप सगळा काढून टाकला. तर खूप बरं वाटतं असं एकदम हलकं हलकं वाटते. या गाईस बर्गर खायला मस्तपैकी. भूल कर अगले 25 साल के बारे में सोचूंगा. गाईस आपण गपचूप पेस्ट्री इथं ठेवलं. पेस्ट्री दिसतंय का. आणि त्यावरती सगळं खायचं प्यायचं भरलं होतं. सगळं संपवलं आता आम्ही तळून तळून. पण आता पेस्ट्री खाऊया. बर्गर बघितलं, खाल्लं नाही आम्ही. एवढं काय खास नाही, खराब लागतंय ते. वेगळंच काहीतरी लागतं. पहिल्यासारखी टेस्ट नाही राहिली आता. 1
2 3 स्टार्ट. होसाना होसाना प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादी असो. आमेन आमेन. आमेन आमेन. सो हा ब्लॉग मी इथे सेंड करते. सो बाय बाय गाईज.